नहीं नहीं तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में अरे नहीं नहीं हाँ, नहीं फिर गया काय जिंदगी का ही व्हिडिओ क्लिप आपण पाहतोय. ही व्हिडिओ क्लिप मुंबईमध्ये प्रोटेस्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरची पोलिसांनी थेट या विद्यार्थ्यांना धमकावल्याची ही व्हिडिओ क्लिप आहे. आणि हे सगळं हा प्रकार ज्याच्यासोबत घडला तो हर्षवर्धन कदम सध्या माझ्यासोबत आहे. त्या दिवशी एक्झॅक्ट काय घडलं होतं हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. हर्षवर्धन, काय घडलं होतं एक्झॅक्ट? तुला म्हणजे तू कुठे आंदोलन करत होतास आणि पोलिसांनी हा सगळा कसा प्रकार होता, काय सांगशील? बेसिकली मी आणि जेवढे पण प्रोटेस्टर्स होते ते आपलं दादरला शिवाजी पार्कच्या जस्ट पुढे एक चौक होता, तिथून रॅली घेऊन येत होते कारण आम्हाला परवानगी नव्हती आत जायला. शिवाजी पार्क सगळ्यांना पळत होते तिथून किंवा कुणाकुणाला डिटेन करत होते. तर आम्ही काय केलं, खूप मोठी रॅली घेऊन तिथपर्यंत गेले म्हणजे पोलीसवाल्यांना बाजू नाही करता येणार मला. तर आम्ही गेले आणि आम्ही एक तिकडेच थांबलेले होते. आणि काय झालं की मी व्हिडिओ बनवताना ना काय पोलीसवाले पण आले ना त्यामध्ये. तर त्यांनी आधी मला साईडमध्ये घेतलं आणि सांगले की व्हिडिओ वगैरे नको बनवू. तर मी फक्त त्यांना बोललो की सर हे माझ्या सेफ्टीसाठी आहे, हे मला तुम्ही हे असं नाही ओढू शकतात मला. तर ते झालं. मग परत काय झालं की ते रॅली आम्ही जिथे थांबलेलं होते ना, एक हे होतं लाईक एक 4 रस्ता होता, तिथे आम्ही एकदम कोपऱ्यात उभे होते सगळेजण. तर पोलीस सगळ्यांना डिटेन करत होते म्हणून वाटतं सगळे मागे येत होते. पण मला माहित नाही, मी पुढे गेलो आणि मी बघितलं पोलीसवाले माझ्याकडे येतात. तर मी थोडं मागे गेलो तर ते बोलले की आता काय घाबरतोय, तू ये ना आता जर तू प्रोटेस्ट करतो. मला ठीक आहे सर येतो. काय झालं तर ते बोलले की ह्याला डिटेन करा, घ्या ह्याला गाडीमध्ये. मी बोललो ठीक आहे चलतो सर. आणि माझा व्हिडिओ ऑन होता. व्हिडिओ ऑन असताना ते माझा फोन खेचायची ट्राय करत होते, जे की अलाउड नव्हतं. तर फोन खेचायची ट्राय केलं, ते पण मी रेकॉर्ड केलेलंच आहे. ते कसं केलं त्यांनी. मी त्यांना सांगले की जबरदस्ती नको करत. तर ते बोलले नाही करत तुझ्यासोबत, तू फक्त आत ये. मी आत बसलो. आत बसल्यानंतर गाडी पुढे गेली पोलीसवाल्यांची आणि जे ट्रॅफिक होतं ऍक्च्युली तर तिथे थांबली होती थोडा वेळ. आधी आम्हाला मध्ये परत थांबवलं होतं, एक मेट्रो स्टेशन होतं तिथे आणि बसून ठेवलेलं होतं. परत गाडी चालली आणि आम्हाला माहित नाही ते कुठला स्टेशन सोडणार होते. पोलीस स्टेशन फक्त त्यांनी स्टेशन मेन्शन केलं होतं तेव्हा. तर पुढे जाता जाता आम्हाला त्या ट्रॅफिकमुळे थांबवलं आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की सर एक काम करा, आम्ही जातो चालत तुम्ही नको एवढं हे करा, काळजी नको घ्या, आम्ही व्यवस्थित जातो आणि आम्ही परत असं टाईपचं नाही करणार आम्ही. तर ते मग त्यांनी हे ह्याची धमकी दिली आणि हे बघा थ्रेट होतं. मैं डायरेक्ट आय डोंट नो ते करणार होते नाही करणार होते.